हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत स्वरविज्ञान. स्वरविज्ञानच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आजच्या या काळात किंवा ह्या वेळेस हे स्वरविज्ञान तुम्हाला मदत करू शकते. जसं जीवन आपलं बनवू शकता तसं जीवन आपलं बनवू शकतो. जर तुम्ही हे लक्षपूर्वक ऐकाल आणि जीवनामध्ये याचा प्रयोग कराल तर ह्या संसारामध्ये जे काही आहे ते सर्व काही आपण मिळवू शकतो. म्हणजेच काय तर अबंडन्स. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अबंडन्स मिळवू शकतो. प्रत्येक एरियामध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकतो. ज्याची तुम्ही इच्छा ठेवाल याचा प्रभाव आपल्या लाईफमध्ये पहिल्या दिवसापासून दिसायला चालू होते आणि महसूस पण तुम्ही कराल. आपल्या शरीराच्या अंदर प्राणवायू राजाप्रमाणे आहे. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की हे प्राणवायू सर्व काही आहे. याच्या बिना आपण काहीच नाही आहोत. ह्या प्राणवायूचे मुख्य 2 भाग आहेत, निश्वास आणि प्रश्वास. आणि या प्राचीन शास्त्रामध्ये या दोन्हीला सगुण आणि निगुण या नावाने पुकारले जाते. जेव्हा आपण श्वासाला ग्रहण करतो, श्वास घेतो, त्याला सगुण म्हटले जाते आणि जेव्हा श्वासाला आपण प्रतित्याग करतो म्हणजेच त्या श्वासाला सोडतो तेव्हा त्याला निगुण म्हटले जाते. आपल्या कोणत्याही इच्छाला पूर्ण करण्याचं रहस्य ह्या दोघांच्यामध्ये छुपलेलं म्हणजेच लपलेलं आहे, ज्याला आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे त्याचा असर तुमच्या लाईफमध्ये पहिल्या दिवसापासूनच दिसायला चालू होते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, ऐकायचा आहे, कारण ह्याचा यूज करताना तुमच्याकडून कुठलीच चूक होता कामा नये. ओके. स्वरविज्ञान आपल्या लाईफला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाऊ शकतो. आज आपण बघणार आहोत स्वरविज्ञानमध्ये तत्त्वाचं काय महत्त्व आहे, तत्त्वाचं लाईफमध्ये कसा प्रयोग होऊ शकतो किंवा करू शकतो. आपल्या नाकामधून निघणाऱ्या श्वासाच्या संकेताला समजून आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्राच्या आवडत्या इच्छा आपण पूर्ण करू शकतो. शिवस्वरोदय हे स्वरविज्ञानाचं आहे. स्वरविज्ञानालाच शिवस्वरोदय असं म्हटलं जाते. शिवस्वरोदय दयामध्ये म्हटलं आहे की चंद्रस्वर शरीराला अमृतनं सिंचते आणि सूर्यस्वर त्याची नमीला सुखवून देत असते. शिवस्वरोदयनुसार शुक्ल पक्षमध्ये सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारला चंद्रनाडी अधिक प्रभावशाली असते आणि ह्या प्रवाह कालमध्ये केलेलं कार्य सफल होत असते. तसंच कृष्ण पक्षमध्ये मंगळवार, शनिवार आणि रविवारला सूर्यस्वर नाडी प्रभावशाली असते. ह्या अवधीमध्ये सूर्यस्वरच्या प्रवाह कालमध्ये केलेलं कार्य प्राय फलदायी होतं. साधारणतः शब्दामध्ये शुक्ल पक्षमध्ये चंद्रस्वर आणि कृष्ण पक्षमध्ये सूर्यस्वर प्रभावशाली असते. जसं की सूर्य आणि चंद्रमा या जगाला प्रभावित करतात तसंच सूर्यस्वर आणि चंद्रस्वर आपल्या शरीराला प्रभावित करत असते. दिवसा लेफ्ट स्वर चंद्रस्वर आणि रात्रीला सूर्यस्वर राईट स्वर चालणे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सर्वात चांगले मानलं गेलं आहे. ह्या प्रकारे हळूहळू एक एक करून स्वरविज्ञानच्या गोष्टीला जाणून घेत आहोत. आपल्या जीवनात अभूतपूर्व सफलता प्राप्त करू शकतो. तर आता जाणून घ्या की तत्त्वाच्या स्वरविज्ञानमध्ये काय महत्त्व आहे आणि हे आपल्यासाठी कसं काम करते. तर महेश्वरम शैलजाम गणनायकम संसारतारकम गुरुम च नमस्कृत्यम परमात्मनं भजे. महेश्वरम शैलजा गणनायकम संसारतारकम गुरुं च नमस्कृत्यम परमात्मनं भजे. महापार्वतीने भगवानला म्हटलं की देवाधिदेव महादेव, माझ्यावर कृपा करून सर्व सिद्धींना प्रदान करणेवाल्या ज्ञानाला प्रदान करा. असं महापार्वती महादेवाला असं विचारत असतात. हे देव, मला हे सांगण्याची कृपा करा की हे ब्रह्मांड कसा उत्पन्न झाला, हे कसे परिवर्तित झाला आणि कसे विलीन होते, याचा प्रलय कसा होते आणि ब्रह्मांडाचं मूल कारण काय आहे. महादेव म्हणाले, हे देवी, ब्रह्मांड तत्वाने उत्पन्न होते, तत्वामध्ये विलीन होते आणि तत्वानेच ब्रह्मांड निर्माण होते. अर्थात तत्वच ब्रह्मांडाचं मूल कारण आहे. ह्या प्रकारे सृष्टी अनंत कर्म चालत राहते. माता पार्वती म्हणाल्या, हे देव, ते तत्व काय आहे. महादेव प्रश्नाचं उत्तर देत म्हणाले की हे देवी, हे जन्मा
आणि निरंकार एकमात्र देवता महेश्वर आहे. तेच ह्या जगाचा प्रपंच मूल कारण आहे. त्याच देवाने सर्वप्रथम हे आकाश उत्पन्न झालं, आकाशने वायू उत्पन्न झालं, वायूने अग्नी, अग्नीने जल आणि जलने पृथ्वी उत्पन्न झाली. आणि हे पंचमहाभूत विस्तृत होऊन सृष्टीचं निर्माण करतात आणि ह्याच पंचमहाभूताने ब्रह्मांड उत्पन्न होते, त्याच्याद्वारा परिवर्तित होते आणि त्यामध्येच विलीन होते. तथा सृष्टीचा क्रम असा सतत चालत राहते. हे सुंदरी, या 5 तत्वांनी निर्मित मानव शरीरमध्ये हे 5 तत्व सूक्ष्म रूपामध्ये सक्रिय आहे, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये परिवर्तन होत असते. महादेव म्हणतात, हे देवी, ह्यानंतर आता तुम्हाला शरीरामध्ये स्थित स्वर विद्याला व्यक्त करणाऱ्या स्वराबद्दल सांगतो. स्वर विज्ञानद्वारा पत्नीची प्राप्ती देवतांच्या सिद्धीपर्यंत मिळून जात असते आणि राजा पण वशमध्ये होऊन जाते. स्वर शक्तीने शत्रू पराजित होऊन जाते, बिछोडा मित्र मिळून जाते, इथपर्यंत की माता लक्ष्मीची कृपासुद्धा होते. यश आणि सुख सर्व काही मिळून जाते. मित्रांनो, तुम्ही नीम करोली बाबाचं नाव जरूर ऐकलं असेल. त्यांचं पुस्तकसुद्धा आहे, नीम करोली बाबा ह्या नावाने पुस्तक आहे. असं म्हणतात की ते नीम करोली बाबाजी पाण्याने भरलेल्या बाल्टीमध्ये नुसतं हात फिरवून देसी घी बनवतात. त्यामागचं रहस्य हे आहे की ब्रह्मांडामध्ये हर प्राकृतिक वस्तू 5 तत्वांनी मिळून बनलेली आहे आणि ते नीम करोली बाबाजी हा योग चांगल्या प्रकारे जाणून घेतला आहे. म्हणजेच कोणता? स्वर विज्ञान. तर तुम्ही ह्या छोट्याशा किस्याने तत्वांच्या प्रभावाला चांगल्या प्रकारे समजून घेतलं असणार. तर आता तुम्हाला माहिती झालं असणार की श्वासाच्या तत्वाला कसे ओळखाल. तर जेव्हा तुम्ही कोणतंही विशेष तत्व सक्रिय होते तेव्हा स्वाभाविक श्वासावर एक विशिष्ट प्रभाव पडते. म्हणून जेव्हा तुम्ही श्वासाला बाहेर सोडता तेव्हा त्या श्वासाची लंबाई, आकृती आणि दिशाने आसानीनं ज्ञान होत असते की ह्या वेळेला कोणतं तत्व प्रबल आहे किंवा कोणतं तत्व चालू आहे. आपला एक स्वर 60 मिनिटपर्यंत राहते. त्याचप्रमाणे 4 तत्वाचा एक सीमित समय म्हणजेच वेळ आहे. जसं की जेव्हा कोणतं स्वर चालू होते तेव्हा सर्वात पहिले आकाश येते, ते 4 मिनिट ॲक्टिव्ह राहत असते आणि आकाशानंतर वायू येते आणि वायू 8 मिनिट राहत असते. वायूनंतर अग्नी येते, अग्नी 12 मिनिटपर्यंत राहत असते. अग्नीनंतर जल येते, तर ते 16 मिनिटपर्यंत राहत असते. त्यानंतर पृथ्वी तत्व येते, जे 20 मिनिटापर्यंत राहत असते. त्यानंतर येते वायू तत्व, 20 मिनिटपर्यंत राहते. तुमचं स्वर किंवा श्वासामध्ये राहते. सर्वात पहिले येते वायू तत्व चालते. याची चालण्याची दिशा तिरची राहत असते. याची गती 8 बोटे म्हणजेच 8 बोटे उंगल अंतराने पूर्ण बनून राहते. त्यानंतर अग्नितत्व, त्याची दिशा वरच्या साईडने असते आणि याची गती 4 बोटे अंतराने असते. हे तुमच्या स्वरमध्ये 12 मिनिटपर्यंत चालते. त्यानंतर पृथ्वी तत्व येते, त्याची दिशा मध्यमध्ये असते, त्याचे 12 बोटेपर्यंत गती राहते. पृथ्वी तत्व 20 मिनिटपर्यंत स्वरमध्ये चालते. पृथ्वी तत्वानंतर जल तत्व येते, त्याची दिशा खालच्या दिशेनं असते, त्याची गती 16 बोटेपर्यंत असते आणि जल तत्व येते. त्यानंतर 16 मिनिटपर्यंत एक स्वर चालते. जलतत्वानंतर आकाश चालते. आकाश तत्वाची दिशा कोणत्याही दिशेमध्ये राहू शकते, हे 4ही दिशामध्ये राहू शकते. याची गती 8 बोटापर्यंत असते. स्वरशास्त्र सल्ला देतात की जेव्हा पृथ्वी तत्व काम करत असते तेव्हा कोणतेही केलेले कार्य हे फलदायी साबित होत असते. जलतत्वाची उपस्थिती गतीला रिप्रेझेंट करते. म्हणून व्यक्तीला ह्या तत्वामध्ये मानसिक आणि शारीरिक कार्य करायला पाहिजे, ज्यामध्ये भागीदारी आणि गतिविधीची आवश्यकता असते. ह्या प्रकारे जेव्हा वायू तत्व वाहत असते तेव्हा सकारात्मक परिणामांच्या तुलनामध्ये अधिक नकारात्मक परिणामांची अपेक्षा करू शकतात. शिव स्वरोदयचा कथन आहे की दिवसा पृथ्वी तत्व आणि रात्रीला जलतत्वाचा उदयकाळ सर्वोत्तम असते. यामुळे मनुष्य स्वस्थ राहत असते आणि सफलताची संभावना सर्वाधिक असते. मित्रांनो, आता वेळ आहे की स्वर विज्ञानची गुप्त टेक्निक जाणून घेण्याची. त्यामुळे वास्तवमध्ये आपली लाईफमध्ये सर्व काही बदल आपण करू शकतो. ओके, फक्त ह्या विधीला पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धापूर्वक आणि चांगल्या प्रकारे समजून करायचं आहे. तुमची जी पण इच्छा असणार ती 100% पूर्ण होणार. तुम्ही कुठल्या प्रॉब्लेम्समधून जात असणार किंवा कुठल्या प्रॉब्लेम्सचा फेस करत असणार
तर हे प्रॉब्लेमसुद्धा दूर होतात आणि तुमचं फ्युचर तुमच्या समोर तुम्हाला निखरलेलं म्हणजेच प्रकाशित होताना दिसेल. फक्त तुम्हाला ह्या विधीचा खूप विधीला लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि लक्षपूर्वक करायचं आहे. जर तुमचं एक जरी स्टेप राहून गेला किंवा चुकला तर ती विधी बरोबर काम करत नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओला बघा. तर सर्वात पहिली विधी आहे, तुम्ही सकाळी एकदम उठल्यानंतर करायची आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सकाळी उठता तर तेव्हा आपल्या बेडवर ईश्वराचं ध्यान करायचं आहे सर्वात प्रथम. कारण आजचा दिवस दाखवला त्याबद्दल धन्यवाद द्यायचा आहे ईश्वराला. त्यानंतर श्वासाला चेक करायचं आहे. तुमची जी पण नोस्ट्रल चालत आहे त्या साईडचा हात आपल्या गालावर किंवा चेहऱ्यावर लावायचा आहे. तर आता कुणाला पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील तर श्वास कसं चेक करायचं, नोस्ट्रल कुठलं ॲक्टिव्ह आहे हे कसं चेक करायचं या अगोदर व्हिडिओ तयार झालेले आहेत. ते अगोदर स्वर विज्ञानचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती आहे, तर ते तुम्ही बघू शकता. ओके. त्यानंतर आपला गालावर किंवा चेहऱ्यावर तो ॲक्टिव्ह स्वरवाला हात लावायचा आहे. म्हणजे चेहऱ्याला त्या ॲक्टिव्ह नोस्ट्रलच्या हाताने टच करायचं आहे आणि एक लंबा गहरा श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत असताना तुमची जी पण काही विश आहे, तुमचं गोल आहे, त्याला मनातल्या मनात बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही श्वास घेतले, होल्ड केले आणि तुमच्या मनातील विश बोलले असं करायचं आहे. त्यानंतर विश कोणतीही असेल, उदाहरणार्थ थँक्यू युनिवर्स असं म्हणायचं आहे. थँक्यू युनिवर्स, मला माझी ड्रीम गव्हर्मेंट जॉब लागली आहे, थँक्यू. ह्या प्रकारची तुमची कुठलीही विश बोलायची आहे. श्वासासोबत आपल्याला गोलला, आपल्या विशला इन्हेल करून आपल्या मणिपूर चक्र म्हणजेच नाभीवर घेऊन होल्ड केल्यानंतर होल्ड करून ठेवल्यानंतर विशला आपल्या नाभी चक्रावरती आणून होल्ड करायचं आहे. गोलला आपल्या विशला इन्हेल करून आपल्या मणिपूर चक्र म्हणजेच नाभीवर घेऊन जा आणि काही वेळासाठी श्वासाला होल्ड करा. जेव्हापर्यंत श्वास आशानीनं होल्ड होते तोपर्यंत करा. कोशिश करा की त्यावेळेस आपल्या गोलला, आपल्या विशला आपल्या मनात पूर्ण होताना बघायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर त्याच साईडचा पाय जो ॲक्टिव्ह स्वर आहे तो पाय आपल्या एंजल अर्थवर म्हणजे धरतीवर ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा पाय धरतीवर ठेवा. त्यानंतर श्वासाला ब्रह्मांडामध्ये सोडायचं आहे. हे मानत की आपली मनोकामना ईश्वरपर्यंत पोहोचली आहे. बस हे समजून घ्या आणि तुमचे श्वास साक्षात शिव आणि पार्वती मा आहे अशी आपली इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, जाणून घ्या की दुसरी विधी कोणती आहे. हे जे सर्वात फास्ट रिझल्ट देत असते ही वाली विधी आणि ह्याचं प्रोसेस खूप लक्षपूर्वक ऐका बरं का मित्रांनो. ह्या विधीमध्ये एक दीपक म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा आहे. ह्या दिव्याला तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एका वेळेला लावू शकता. जर तुम्हाला वाटत असेल दोन्ही टाईम करावं तर तुम्ही ह्या विधीला दोन्ही वेळेस करू शकता. म्हणजेच दोन्ही टाईमला दिवा लावू शकता. तुम्हाला फायदाच होईल. आता ह्या दिव्याला लावायची प्रोसेस समजून घ्या. तुम्हाला पितल किंवा तांब्याचा दिवा घ्यायचा आहे आणि देशी घी घ्यायचं आहे म्हणजेच तूप. दालचिनीचा पावडर घ्यायचा आहे. भीमसैनिक कपूर घ्यायचा आहे. पहिले दिवा तयार करा. त्यानंतर त्याच्या अंदर फक्त दालचिनी किंचित असं स्प्रिंकल करा त्या दालचिनी पावडरचा दिव्यामध्ये. दालचिनी पावडर टाका आणि गव्हाचा दाणा एवढा कपूराचा तुकडा, भीमसैनिक कपूराचा तुकडा तुम्हाला दिव्याच्या अंदर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या श्वासाला इन्हेल करत म्हणजे आत घेत, इन्हेल म्हणजे होल्ड करत, श्वास घेत श्वासाला होल्ड करायचा आहे आणि आपली विश मागायची आहे. जसं की उदाहरणार्थ, माझा बिझनेस दिन दुगणी रात चौगुणी तरक्की करत आहे, माझं सेल वाढत आहे, माझे क्लायंट वाढून जात आहे असं म्हणत आपली विश बोलायचं आहे. थँक्यू युनिवर्स असं म्हणायचं आहे. ही प्रोसेस तुम्हाला 11 वेळा करायची आहे. म्हणजेच 11 वेळ तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. म्हणजेच पहिली वेळ श्वास घेणे, आपली विश सांगणे, मनातल्या मनात श्वास सोडणे, असं 11 वेळा श्वास रोकायचा आहे. 11 वेळा आपल्या विशला बोलायचं आहे आणि त्यानंतर ह्या दिवाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्हाला साऊथ ईस्ट दिशेमध्ये ठेवायचा आहे. जर ह्या दिव्याला साऊथ ईस्ट दिशेमध्ये नाही ठेवू शकले तर हे काम करत नाही. म्हणून आपल्याला साऊथ ईस्ट ह्याच दिशाला ठेवायचा आहे. म्हणून ह्या गोष्टीला लक्ष देऊन ऐका. हा दिवा साऊथ ईस्ट दिशेमध्येच ठेवायचा आहे. जर तुम्ही साऊथ ईस्टमध्ये जर कोणतंही साऊथ ईस्टमध्ये कोणाचं टॉयलेट किंवा बाथरूम येत असेल तर तुम्ही त्या दिव्याला
थोडं इकडे तिकडे करून त्याच्या इकडे तिकडे कुठे पण दिव्याला ठेवू शकते. ह्या दिव्याला आपल्या शॉपमध्ये, फॅक्टरीमध्ये तुम्ही कुठेही लावू शकता, घरीसुद्धा लावू शकता. हा दिवा इतका चमत्कारी आहे की आपल्या हर विशला आसानीने आपल्या मनोकामनेला पूर्ण करत असते, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करू शकते. ह्या दिव्याला कमीत कमी 8 दिवसापर्यंत ह्याच प्रोसेसने लगातार लावायचं आहे आणि बघा तुमच्या लाईफमध्ये कसे चमत्कार होताना दिसतील ते तुम्ही स्वतः बघता येणार. हे सर्व सूचना ध्यानात ठेवा आणि हमेशा तुम्ही आनंदात राहा. इथपर्यंत साथ देण्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू युनिवर्स. युनिवर्स ब्लेस यू. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक शेअर करा. थँक्यू सो मच.